येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाअधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाअधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। एवढं यश मिळालं तरी अमित शहांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करावी लागते। बीड परभणीतील हत्येबाबत देशाचे गृहमंत्री काहीच बोलले नाहीत, सुप्रिया सुळेंची टीका। आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो, म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाही तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत, अमोल कोल्हेंचं उत्तर। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली, अमित शहांची टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार, विधानसभेला त्यांना विजय मिळाला पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार, अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका, अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा, राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा, शहांच्या सूचना। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली, मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता विरोधकांना टोला। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार, छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीच्या सौंदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू, राख वाहतूक करणारे टिप्परनं उडवलं, चालक फरार। परळीत अवैध वाहतूक सुरूच, बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागर यांच्या गाडीला धडक, अपघात की घातपात तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धस यांना संशय। सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू अपघाती नसून हत्याच, भ्रष्टाचारांचे टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय, विनायक राऊतांचा आरोप, बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती।